आणि मराठवाड्यामधून एक मोठी बातमी आहे। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस ही आता करण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,335 लाडक्या बहिणींचे अर्ज हे तपासण्यात आलेत। एकाच घरामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असलेले 4,09,072 अर्ज तपासण्यात आलेत। यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 40,228 महिलांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली आहे। तर एकाच कुटुंबातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला म्हणून तपासामध्ये 84,709 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासंदर्भातली माहिती ही शासनाला कळवण्यात आली आहे। 65 वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून हे लाभ घेतल्याचं आता उघड झालंय। कधीपासून नाहीये तुम्हाला पेमेंट? 2 महिने झाले। काय सांगितलं यांनी? ते राशन कार्डचं सांगितलं त्यांनी। राशन कार्डवर 2 पेक्षा अधिक आहे। ताई तुमचं कधीपासून बंद? 2 महिन्यापासून सर बंद आहे तुमचं? जून पासून काय 3 महिन्याचे। कारण की माझं आणि माझ्या आईचं एकाच राशन कार्डावरती होतं, तर त्यामुळे पैसे येणार नाही म्हणे। हे सध्या त्यांचं ते 80% महिला त्यांनी चेक केल्या आहेत, त्याच्यामुळे पैसे आता काहींचे आलेत पण आमचे नाही आले, त्याच्यामुळे आम्ही ते चेक करायला आलोय। काही जणांचं आरटीओ डाटा निघलेला आहे, मोबाईल नंबर त्यांच्या आरटीओ लिंक असल्यामुळं काही आरटीआर पण भरतात, त्यासुद्धा लाभार्थी आहेत बरेचसे। 2 महिन्यापासून ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांना लाभ न झाल्यामुळे ते आमच्याकडे येत आहे। तुम्ही काय सूचना करताय? आता त्यांना जवळपास जे अंगणवाडी असतात त्यांच्या शेजारी, त्या अंगणवाडीला जाऊन त्यांना भेट द्यायला लावतो, त्यांची डॉक्युमेंट सगळे घेऊन। त्यांना जे कारण आहे, ज्या कारणामुळे त्यांना पैसे येत नाही आहे ते सविस्तर त्यांना सांगतो आणि त्यांना काय पुढे करता येईल त्या उपाययोजना त्यांना सांगून पुढे त्यांना लाभ चालू होईल हे सांगतो त्यांना सगळं। तर मराठवाड्यातील या बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल कशी करण्यात आली आपण पाहतोय। 1,25,000 लाभार्थींचे लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। 65 वर्षांवरील असून 40,000 महिला ह्या अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली आहे। एकाच कुटुंबातील 2 किंवा त्याहून अधिक लाभ घेणाऱ्या 84,000 जणींना याचा दणका बसलाय। आणि याच संदर्भातली अधिकची चर्चा करूयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्यासोबत। कृष्णा, खरं तर अत्यंत धक्कादायक अशी ही बाब आहे। 1 लाखांपेक्षा अधिक या अपात्र लाडक्या बहिणी होत्या, नेमकी पोलखोल ही कशी करण्यात आली आहे? आपण पाहिलं तर मध्यंतरी शासनाच्या वतीनं अंगणवाडी सेविकांकडून एक सर्वे करण्यात आलेला होता, ज्यामध्ये 2 टास्क त्यांना देण्यात आलेले होते आणि त्यांच्या काही अकाउंट्स देण्यात आलेले होते आणि त्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की यांना अधिकचा या ठिकाणी लाडक्या बहिणीचा मोबदला जातोय, ज्यामध्ये 65 वर्षापेक्षा ज्या अधिक महिला आहेत त्यांचा एक डाटा देण्यात आलेला होता आणि एक घरामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर त्याचा सर्वे देखील अंगणवाडी सेविकांना करायला सांगितला होता आणि 2 पेक्षा जास्त ज्या लाभार्थी आहेत त्यांचा डाटा समजण्यासाठीचं आपण पाहिलं तर रेशन कार्ड हा पुरावा या ठिकाणी ग्राह्य धरलेला होता आणि त्याची तपासणी करण्यात आली। 1.25 महिना ही सगळी तपासणी अंगणवाडी सेविकांनी केली आणि त्यानंतर हा डाटा शासनाला सबमिट केला गेला आणि त्यामध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असून देखील 65 वर्षापेक्षा कमी असल्याचं दाखवून 40,000 महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे। तर एकाच घरामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक ज्या महिला आहेत यांनी लाभ घेण्याची संख्या जी आहे ती 80,000पेक्षा जास्त आहे। मराठवाड्यात जवळपास 1,25,000 लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ बंद करावा अशा प्रकारची शिफारस शासनाकडे करण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाचा अर्ज वाईज डाटा हा सबमिट करण्यात आलेला आहे। आता यावरती शासन निर्णय घेईल की यांचं पुढे नेमकं काय करायचं। मात्र एकंदरीतच आपण आकडेवारी पाहिली तर जे या लाडक्या बहिणी योजनेच्या 2 किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज जे तपासले होते त्याची संख्या 4 लाख एवढी होती। तर 65 वयापेक्षा जास्त ज्यांची अर्ज होते ते 1,80,000च्या आसपास होते। यात 50% महिला म्हणजे 65 वयापेक्षा जास्त असणाऱ्या 50% महिला या वयात नसल्याचं म्हणजे 65 पेक्षा जास्त असल्याचं आढळून आलंय। तर दुसरीकडे 25% महिला ज्या अशा होत्या की घरामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाभ त्यांना मिळत होता। आता शासन यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मराठवाड्यामध्ये 1.25 लाख महिलांना अपात्र करावं अशा प्रकारची शिफारस महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाला पाठवली आहे। हा सर्वे शासनाकडे पाठवलाय। आकांक्षा, अगदी धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल।
पुढची बातमी पाहूयात. रत्नागिरीत एका मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलेची प्रशासना